नमस्कार. आपण पाहताय रत्नापूर न्यूज. राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुलीचा संघ लातूरमधून रवाना. लातूरकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरमधील निसर्गरम्य गुलमर्ग येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलींचा संघ लातूर येथून अत्यंत उत्साहात वातावरणात रवाना झाला आहे. दिनांक 22 ते 26 जून दरम्यान काश्मीरमधील गुलमर्ग येथे ही भव्य राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा रंगणार आहे. या अत्यंत मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लातूर येथील खेळाडू मुलींची निवड करण्यात आली असून हा संघ शुक्रवार दिनांक 19 जून रोजी लातूरहून स्पर्धेसाठी रवाना झाला. या संघात महाराष्ट्राची धुरा सांभाळणाऱ्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. संघाची धडाकेबाज कर्णधार साळुंके संस्कृती, सूर्यवंशी श्रुती, गायकवाड श्रावणी, साठे सोनम, सय्यद सुफैया, हाळशंडे सृष्टी, कदम श्रुती, राठोड श्वेता, बोबडे वैष्णवी आणि चव्हाण तनिष्का या सर्व खेळाडू मुलींनी याआधी राज्यस्तरावर आपला मोठा दबदबा निर्माण केला असून आता त्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या संपूर्ण संघाला योग्य दिशा देण्यासाठी, या विजयाचे तंत्र शिकवण्यासाठी मोठी जबाबदारी लातूरमधील नामांकित क्रीडा मार्गदर्शक सय्यद सर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सरस्वती विद्यालय प्रशासन लातूर येथील माजी क्रीडा शिक्षक असलेले सय्यद सर या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सोबत गेले आहेत. लातूरच्या या सुवर्णकन्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावून परत याव्यात यासाठी लातूरसह महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मान्यवरांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती माधवी पाटील मॅडम, सचिव गुपिले सर, राष्ट्रीय पंच राहुल वाघमारे सर तसेच लातूर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष मिसाळ सर आणि सय्यद शेख यांनी खेळाडूचे कौतुक केले आहे. यासोबतच सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक साळुंके सर, मुख्याध्यापक गवळी सर, माजी मुख्याध्यापक शेंडगे सर, उपमुख्याध्यापक माने सर, पर्यवेक्षक राठोड सर, मांडोळे सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी संघाला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी विजयाच्या अथंग शुभेच्छा दिल्या आहेत. रत्नापूर न्यूज लातूरतर्फे सुद्धा या सर्व खेळाडूंना, मुलींना, प्रशिक्षक सय्यद सरांना हार्दिक शुभेच्छा. लातूरच्या या लेकीने काश्मीरमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजवावा हीच सदिच्छा. क्रीडा जगातील आणि लातूरमधील अशाच ताज्या सविस्तर बातम्या पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज लातूरच्या आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रत्नापूर न्यूज लातूर.